विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे सॉर्टिंग इन डेटा स्ट्रक्चर. या व्हिडिओचा लर्निंग आउटकम आहे टू अप्लाय बबल सॉर्ट अल्गोरिदम ऑन अनसॉर्टेड डेटा. म्हणजेच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला बबल सॉर्ट अल्गोरिदम यूज करून डेटा सॉर्ट करता येईल. त्यानंतर आपण बघणार आहोत MSBT चे जे क्वेश्चन्स पेपरमध्ये जे विचारलेले आहेत ते आपण इथे घेतलेले आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, डिस्क्राइब वर्किंग ऑफ बबल सॉर्ट विथ एक्झाम्पल. डिस्क्राइब वर्किंग ऑफ बबल सॉर्ट मेथड. ऑल्सो सॉर्ट given input list in ascending order using bubble sort input list. The list is given. Then the third question, sort the following numbers in ascending order using bubble sort. Given numbers and write the output after each iteration. तर यामध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला MSBT मध्ये विचारले जातात. त्यानंतर आपण बघणार आहोत सॉर्टिंग. सो व्हॉट इज मीन बाय सॉर्टिंग? डेफिनेशन काय आहे सॉर्टिंगची? सॉर्टिंग मीन्स टू अरेंजिंग द डेटा in a particular format. In other words, we can say sorting algorithm specifies the way to arrange the data in a particular order. It may be ascending or it may be descending. आता इथे काही एक्झाम्पल आपण रिअल लाईफ मधले एक्झाम्पल आपण इथे स्पेसिफाय केलेले आहे. तुम्हाला सगळ्यांना टेलिफोन डिरेक्टरी माहिती आहे. तर टेलिफोन डिरेक्टरी मध्ये जो नंबर तो स्टोअर करतो त्या नंबरला नावाने काय केलं असतं? सॉर्ट केलं असतं. म्हणजे द टेलिफोन डिरेक्टरी स्टोअर्स द टेलिफोन नंबर ऑफ पीपल सॉर्टेड बाय देअर नेम्स सो दॅट द नेम्स कॅन बी सर्च इझिली. म्हणजे आपण काय करू शकतो, जर नंबर नावाने सॉर्ट केलेले असेल तर आपण एखादं नाव आपल्याला शोधायचं असेल तर ते आपण काय करतो, इझिली शोधू शकतो. दुसरं एक्झाम्पल आहे डिक्शनरी. तुम्हाला सर्वांना डिक्शनरी माहिती आहे. डिक्शनरीमध्ये जे वर्ड स्टोअर केलेले असतात ते अल्फाबेटिकल ऑर्डरनी सॉर्ट केलेले असतात. तर त्याचा काय उपयोग आहे? अल्फाबेटिकल ऑर्डरनी सॉर्ट केल्यामुळे आपण एखादा वर्ड इझिली त्याच्यामध्ये शोधू शकतो. तर हे फायदे आहे सॉर्टिंगचे. नेक्स्ट, टाइप्स ऑफ सॉर्टिंग. टाइप्स ऑफ सॉर्टिंग फर्स्ट आहे बबल सॉर्ट, सेकंड आहे सिलेक्शन सॉर्ट, थर्ड आहे इन्सर्शन सॉर्ट, फोर्थ रॅडिक्स सॉर्ट आणि फिफ्थ आहे क्विक सॉर्ट. तर आज आपण बघणार आहोत बबल सॉर्ट. So bubble sort is a simple sorting algorithm. या बबल सॉर्टचं मेकॅनिझम कसं आहे ते बघा. This sorting algorithm is comparison based algorithm in which each pair of adjacent element is compared and the elements are swapped if they are not in order. म्हणजे ऍडजस्टंट एलिमेंटचं इथे कंपॅरिझन करतो तो, आणि जर फर्स्ट एलिमेंट सेकंड एलिमेंट पेक्षा मोठा असेल तर आपल्याला काय करायचं आहे, त्या एलिमेंटची पोझिशन आपल्याला एक्सचेंज करायची आहे. दिस अल्गोरिदम इज नॉट सुटेबल फॉर लार्ज डेटा सेट. म्हणजे डेटा सेट मध्ये नंबर ऑफ एलिमेंट जर जास्त असेल तर हा अल्गोरिदम सुटेबल नाहीये. The average and worst case complexity of this algorithm is big O n square, where n is the number of items. त्यानंतर आपण अल्गोरिदम बघू बबल सॉर्टचा. Algorithm in bubble sort involves two steps. First, compare two adjacent atoms. If necessary,
exchange them. Sorting begins with the zeroth element and it compares with the first element in the list. आपल्याला झिरोथ एलिमेंट पासून चालू करायचं आहे. झिरोथ एलिमेंटला फर्स्ट एलिमेंट सोबत कंपेअर करायचं आहे. इफ फर्स्ट एलिमेंट इज लेस दॅन झिरोथ एलिमेंट, इंटरचेंज टेक्स प्लेस. जर फर्स्ट एलिमेंट हा झिरोथ एलिमेंट पेक्षा लहान असेल तर आपल्याला काय करायचं आहे, एलिमेंटला इंटरचेंज करायचे आहे. सिमिलरली ऑल एलिमेंट्स आर कंपेअर्ड विथ नेक्स्ट एलिमेंट अँड इंटरचेंज इफ रिक्वायर्ड. अशाच प्रकारे सगळ्या एलिमेंटला तुम्हाला कंपेअर करायचं आहे आणि जर गरज असेल तर एलिमेंटला तुम्हाला इंटरचेंज करायचं आहे. ॲट द एंड ऑफ फर्स्ट पास लार्जेस्ट एलिमेंट इज प्लेस्ड ॲट लास्ट पोझिशन. म्हणजे सर्व एलिमेंटचं कंपेअर झाल्यानंतर म्हणजे ॲट द एंड ऑफ फर्स्ट पास तुम्हाला सर्वात जो मोठा एलिमेंट असेल तो त्या ॲरेच्या शेवटी सापडेल. In second pass, again comparison start with zeroth element and second largest element is placed at second last position. आता सेकंड पास मध्ये तुम्हाला परत झिरोथ एलिमेंट पासून स्टार्ट करायचं आहे आणि जर गरज असेल त्या एलिमेंटला तुम्हाला इंटरचेंज करायचं आहे. सेकंड पास मध्ये तुम्हाला सेकंड लार्जेस्ट जो एलिमेंट असेल तो सेकंड लास्ट पोझिशनवर तिथे तो प्लेस होईल. आता ही प्रोसेस तुम्हाला कुठपर्यंत कंटिन्यू करायची आहे, जोपर्यंत तुमचा ॲरे हा सॉर्ट होत नाही तोपर्यंत. त्यानंतर आपण बघणार आहोत एक्झाम्पल ऑफ बबल सॉर्ट. एक एक्झाम्पल दिलेलं आहे. सॉर्ट द गिवन ॲरे इन असेंडिंग ऑर्डर बाय युजिंग बबल सॉर्ट. म्हणजे एक ॲरे दिलेला आहे, याला तुम्हाला बबल सॉर्ट अल्गोरिदम यूज करून सॉर्ट करायचं आहे. जेव्हा आपण फर्स्ट टाइम घेतो त्याला म्हणायचं इटरेशन 1 किंवा पास 1. इथे हा ॲरे आपण दाखवलेला आहे. आता आपल्याला झिरोथ एलिमेंटला फर्स्ट एलिमेंट सोबत कंपेअर करायचं आहे. आता इथे बघा, हा झिरोथ एलिमेंट हा फर्स्ट एलिमेंट पेक्षा काय आहे, 14 इज लेस दॅन 33, सो नो एक्सचेंज. म्हणजे जर फर्स्ट एलिमेंट हा झिरोथ एलिमेंट पेक्षा जर छोटा असेल तर आपल्याला एक्सचेंज करायचं आहे. आता इथे काय आहे, नो एक्सचेंज. आपण त्याला ॲज इट इज ठेवणार आहे, म्हणजे त्याची पोझिशन चेंज करणार नाही. त्यानंतर आपण नेक्स्ट करणार आहोत, फर्स्ट एलिमेंट इज कंपेअर्ड विथ द सेकंड एलिमेंट. आता इथे बघा, हा 33 27 पेक्षा काय आहे, मोठा आहे. तर आता इथे आपण कंपेअर करणार 33 इज ग्रेटर दॅन 27, सो एक्सचेंज. तर या दोघांची पोझिशन तुम्हाला काय करायची आहे, एक्सचेंज करायची आहे. म्हणजे नेक्स्ट याच्यामध्ये येईल तुमचं, इथे बघा या दोघांची पोझिशन आपण एक्सचेंज केलेली आहे. 27 इकडे आणलं आणि 33ला इकडे नेलं. त्यानंतर परत ॲडजसंट एलिमेंट आपल्याला कंपेअर करायचे आहे. तर बघा 33 इज कंपेअर्ड विथ 35. इथे अगेन त्यानंतर 35 10 सोबत आपण कंपेअर करणार आहे. 35 लेस दॅन 10 एक्सचेंज. आपल्याला हे दोन व्हॅल्यू एक्सचेंज करायचे आहे, म्हणजे 10 इकडे येईल आणि 35 इकडे येईल. त्यानंतर आपण सगळ्या एलिमेंटचं ॲडजसंट एलिमेंट सोबत जेव्हा कंपेअर करतो तेव्हा तुम्हाला जो फर्स्ट लार्जेस्ट एलिमेंट असतो तो सगळ्यात शेवटी सापडेल. इथे बघा 35 हा ॲरेच्या सगळ्यात शेवटी प्लेस झालेला आहे आणि इथे तुमचा पास 1 कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला पास 2 चालू करायचं आहे, म्हणजे इटरेशन 2. इटरेशन 2 मध्ये हा ॲरे परत आपण घेतलेला आहे. परत आपल्याला झिरोथ पोझिशन पासून स्टार्ट करायचं आहे.
0th element is compared with again first element. इथे परत 14 is less than 33, so no exchange, म्हणजे एक्सचेंज करायचं नाही. त्यानंतर आता 33 ला 27 सोबत तुम्हाला कम्पेअर करायचं आहे. इथे 33 is greater than 27, म्हणजे आता इथे जर हा मोठा आहे म्हणून त्याला एक्सचेंज करायचं आहे. नेक्स्ट याच्यामध्ये बघा तुमचा 27 इकडे आला, 33 इकडे गेला. त्यानंतर 33 ला 10 सोबत कम्पेअर करायचं आहे. 33 इज ग्रेटर दॅन 10, सो एक्सचेंज. नेक्स्ट याच्यामध्ये 33 ग्रेटर दॅन 10, इथे आपण याला एक्सचेंज केलं. त्यानंतर आता इथे बघा तो सेकंड लार्जेस्ट एलिमेंट होता, हा सेकंड लास्ट पोझिशनवर तुमचा आलेला आहे. 35 तुमचा फर्स्ट लार्जेस्ट होता, हा फर्स्ट पास मध्ये इकडे आला. सेकंड पास मध्ये सेकंड लार्जेस्ट एलिमेंट जो आहे तो इथे प्लेस झाला. इथे तुमचा पास 2 कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला पास 3 किंवा इटरेशन 3 चालू करायचं आहे. अगेन स्टार्ट फ्रॉम द 0th पोझिशन. सो 0th एलिमेंट is compared with the first element. 14 less than 27, no exchange. इथे बघा आपण एक्सचेंज केलेलं नाही आहे. आता 27 ला 10 सोबत कम्पेअर करायचं आहे. 27 इज ग्रेटर दॅन 10, सो एक्सचेंज. इथे तुम्हाला एक्सचेंज केलेलं आहे आपण. 27 ला इकडे घेतलं, 10 ला इकडे घेतलं. इथे तुमचा पास 3 कंप्लीट झालेला आहे. पास 3 मध्ये तुमचा थर्ड लार्जेस्ट एलिमेंट आहे, हा थर्ड पोझिशनवर इथे आलेला आहे. त्यानंतर परत आपल्याला इटरेशन 4 चालू करायचं आहे. इटरेशन 4 मध्ये परत 0th एलिमेंटला फर्स्ट एलिमेंट सोबत कम्पेअर करायचं आहे. इथे बघा 14 इज ग्रेटर दॅन 10, सो एक्सचेंज. म्हणजे या दोघांना आपल्याला एक्सचेंज करायचं आहे. इथे 10 इकडे आला, 14 इकडे आलेले आहे. इथे आपला पास 4 कंप्लीट झालेला आहे. अँड आफ्टर कंप्लीशन ऑफ पास 4 यू गेट द एलिमेंट्स इन द सॉर्टेड ऑर्डर. म्हणजे सगळे जे एलिमेंट्स आहेत ते तुम्हाला सॉर्टेड ऑर्डर मध्ये मिळालेले आहे. द नंबर ऑफ पासेस रिक्वायर्ड फॉर बबल सॉर्ट इज n-1, where n is the number of elements in array or list. म्हणजे बबल सॉर्ट करण्यासाठी तुम्हाला किती पासेस लागतात? n-1. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट जर 5 असेल तर नंबर ऑफ पासेस किती लागतील? 4. आता ऍडव्हांटेजेस ऑफ बबल सॉर्ट. इट इज वन ऑफ द easiest algorithm. It is easy to implement. Elements are swapped in place, so no extra array required. म्हणजे एलिमेंट ज्या जागी आपण त्याला कम्पेअर करतो तिथेच आपण त्याला स्वॅप करतो, त्यामुळे इथे एक्स्ट्रा ॲरे लागत नाही, म्हणूनच एक्स्ट्रा मेमरी इथे लागत नाही. इट इज स्टेबल अँड फास्ट. डिसएडवांटेज, इट डज नॉट डील विथ लार्ज डेटा. इट इज व्हेरी स्लो. जर तुमचा डेटा सेट लार्ज असेल तर या सॉर्टिंगची स्पीड खूप कमी होते. हे झाले याचे डिसएडवांटेजेस. थँक्यू. हॅपी लर्निंग.